श्रोते हो नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचन उपक्रमात मी सौराखी जोशी आपले मनापासून स्वागत करते. आज जी कथेचे अभिवाचन मी करणार आहे ती कथा आहे औरंगाबाद येथील माझ्या लाडक्या लेखिका साहित्यिका कथाकार स्वप्ना मुळे अर्थात माई यांची ही कथा आहे आणि कथेचं नाव आहे एनर्जी. ऐका तर मग. आता किती वेळ नुसती त्या हार्मोनियमकडे बघतच बसणार आहेस? घे तिला इकडे, वाजव जरा, गाणे म्हण, पूर्वीसारखं गाणं गुणगुण. आयुष्यातल्या अशा घटनांनी अगं उद्ध्वस्त व्हायचं नसतं ग. त्या शाळेच्या नोकरीचंही तू काही कळवलं नाहीयेस. एवढं म्हणत आईने रेवाच्या केसात हात फिरवला आणि हुंदका दाबत आतल्या खोलीत जाऊन ती स्वतःच रडायला लागली. आजी हे सगळं बघत होती आणि आजीने एकदमच फतवा काढला. उद्या आमच्या भजनी मंडळाचा ग्रुप येणार आहे, तेव्हा जरा तयारी ठेवा बरं का. आईने आश्चर्याने आजीकडे बघितलं. आजीने फक्त डोळे मिचकावले. तयारी कर सगळी म्हणत आजी गॅलरीत जाऊन मोगऱ्याच्या कळ्या तोडत बसली. रेवा मात्र अजूनही शून्यात बघत बसली होती. इतकी हुशार मुलगी, पण लग्नाच्या बाबतीत फसवणूक वाट्याला आली तिच्या. कार्यक्रमात बघायच्या वेळेला अगदी हौसेनं गाणं म्हण असं म्हणणाऱ्या मंडळींनी तिकडे जाताच हार्मोनियमच भिरकावून दिली. हे भिकार लाड इथे काही चालणार नाहीत बरं का, असंही म्हटलं. रेवाने डोळे पुसत हार्मोनियम एक नव्या कोऱ्या साडीत बांधून माळ्यावर टाकून दिली. पण गळ्यातलं गाणं थोडीच दाबता येणार. काम करत असताना ती गाणं गुणगुणायची, गाणं म्हणायची. हे सासू सासऱ्यांनी ऐकलं आणि सासूबाईंनी तिला दटावलं. अगं हे काय, कुणी ऐकलं तर काय म्हणतील, हे असलं काही करू नकोस बरं. हे सगळं बघून रेवा घाबरून गेली. सुटकेसमधली घुंगरं ती तर कधीच मुकी झाली होती. रेवा माहेरी आली की आई, आजी, बाबा यानं जाणवायचं तिच्यातलं हे अबोलपण. जीवापाड जपलेली हार्मोनियम आजीने तिला दिली होती. रेवाचं माहेर संगीतमय होतं. दिग्गज गाणारे नसले तर आयुष्य आनंदी करून जगण्यासाठी गाणं त्यांच्या प्रत्येक वेळी सोबत होतं. पण तिकडे मामला वेगळाच होता. संगीत आम्हालाही खूप आवडतं बरं अशी खोटीच नाटकं करून रेवाला त्यांनी सून करून घेतलं खरं, पण त्याच वेळी संगीत शिक्षिका म्हणून लागलेली नोकरी ते काही करू द्यायला तयार नव्हते. हे बघून मात्र रेवाने सरळ माहेरची वाट धरली. सगळं माहेरी सांगितलं आणि आता घटस्फोटाची केस चालू आहे कोर्टात. हे सगळं बघून रेवा मनाने मात्र अगदी उद्ध्वस्त होऊन गेली. आजी मात्र तिला नेहमी समजावून सांगत असायची. अगं अशीही माणसं येतात आपल्या आयुष्यात, आपल्याला मोकळा श्वास घेऊ न देणारी. पण आपलं नशीब म्हणायचं की तू लवकर आम्हाला सांगितलं आणि आपण लवकर निर्णय घेतला. खरं तर बेटा मला खूपदा वाटायचं की हे घटस्फोट वगैरे नको आपल्यात. पण हे सगळं तुझ्या बाबतीत इतक्या जवळून पाहिलं ना, तेव्हा कळलं ग की काही माणसं नसतातच संसार करण्याच्या लायकीची. त्यांना धडाच शिकवायला हवा असतो. असं ऐकलं आजीच्या तोंडून आणि रेवा आजीच्या कुशीत घुसून मुसमुसून रडत राहिली. म्हणालीही, पण आजी माझं काय ग चुकलं? कारण नसताना आयुष्यभर आता मला घटस्फोटीत हा शिक्का डोक्यावर घेऊन वावरावं लागणार, जगावं लागणार. आजी मला तर जगण्याची एनर्जीच नाहीये असं काहीसं वाटायला लागलंय. त्यावर आजी म्हणाली, आपल्याला पटणार नाही असे अनेक प्रसंग जगण्यात येतात बेटा, पण म्हणून असं खचून जायचं नाही. एकटं तर मुळीच व्हायचं नाही. रमायचं अवतीभवती आणि आपल्या सभोवतीची खूप माणसं आपल्याला आपल्या जगण्याची एनर्जी देत असतात. ती निरीक्षण करून मनाने टिपायची असतात बघ. तुझं तुलाच कळेल ते. अशा छोट्या मोठ्या प्रसंगाने आयुष्य संपत नसतं. ते काही काळ त्याची गती सोडतं, गती मंदावतं, पण आपणच त्याला एनर्जी देऊन परत पळवायचं असतं जोरात.
रेवाने तेव्हा मान डोलवली खरी, पण तिचं सुरूच होतं उदास बसणं, स्वतःला काहीच येत नाही अशी भावना करून घेणं. आणि म्हणूनच तर आजीने आता भजनी मंडळ बोलावलं होतं ना. आईने नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर तयारी केली होती. ठेवणीतल्या गालीच्या हॉलमध्ये टाकलेला होता नेहमीचा तो देवीचा फोटो, त्याला आजीने बनवलेला दाट मोगऱ्याचा हार, मंद धूप दरवळत होता आणि वेलचीचं दूध गॅसवर मस्त उकळी घेत होतं. आजी विधवा असूनही केसात मोगरा खोचून छान फिक्कट गुलाबी काठाचा पातळ नेसून बसली होती. तिच्या मंडळाचा युनिफॉर्म होता बरं का तसं तो. रेवा यापूर्वी भजनाच्या वेळी नेहमी कॉलेज दुपारी असल्याने घरी नसायचीच, पण ती या मंडळाविषयी खूप ऐकून होती. कॉलनीतल्या मंडळाने आम्ही विधवा बायकांना मंडळात घेणार नाही बरं का असं खोचक सुनावलं तेव्हा रेवाच्या आजीने हे स्वतःचं मंडळ सुरू केलं आणि आता ते अगदी नावारूपाला आलंय. बरोबर 3च्या ठोक्याला एक जण यायला सुरुवात झाली. कुणी खालूनच हाक मारायचं. रेवा पळत जायची. तेव्हा तिला जाणवायला लागलं की कुणी थरथरत, कुणी काठी टेकत, कुणी 4दा पाण्याचा घोट घेत त्या 20 पायऱ्या चढून वर येत होतं. सगळ्या जणी आल्या. आजीने रेवाला हार्मोनियमवर बसायला सांगितलं. रेवाला मनातून असा राग आला ना, पण आता सगळ्यांसमोर काय बोलणार. पण एक पद त्या ग्रुपने गायला सुरुवात केली. अतिशय उत्साहात, आनंदी चेहऱ्याने, मध्येच नाचत, एकमेकींना टाळ्या देत सगळ्या आज्या भजनात दंग झाल्या होत्या. कुणाला ऐकू येत नव्हतं तर कुणाला चांगलं दिसत नव्हतं, पण तरीही उत्साह कमालीचा होता. सुरुवातीला कंटाळवाणी झालेली रेवा आता मस्त सूर लावत होती. तेवढ्यात परत हाक आली. रेवा पळत खाली गेली. पाहिलं तर काय, एक पाय नसलेल्या आजी सुमन आजी रिक्षातून उतरत होत्या. रेवाने पटकन जाऊन त्यांना आधार दिला. तिच्यावर जास्त भार न टाकता त्या आजी अगदी व्यवस्थित एक करत 20 पायऱ्या चढून वर आल्या. त्या घरात शिरताच सगळ्या म्हणाल्या, आली ग बाई आपल्याला एनर्जी देणारी, आपल्याला प्रत्यक्ष दिसणारी शक्तिमाताच आली जणू. सुमन आजीने आधी देवीच्या फोटोला नमस्कार केला. डबाभर बनवलेल्या शुभ्र खोबऱ्याच्या वड्या देवी समोर ठेवल्या आणि आजी स्वतःला एकच पाय आहे हे दुःख विसरून भजनात गुंग झाल्या. मध्येच टाळ्या वाजवत, एखाद्या मैत्रिणीचा आसरा घेत, गोल गिरकी घेत पद म्हणू लागल्या. पैंजणाचा नाद येतो गोड कानी ग, पैंजणाचा नाद येतो गोड कानी ग, आमच्या दुखऱ्या मनाला एनर्जी देणारी माय भवानी ग, माय भवानी ग. सगळ्यांनी टाळ वाजवत तेच पद परत म्हटलं. मघापेक्षाही हॉलमध्ये खरंच आता एनर्जी जाणवायला लागली होती. वेलचीच्या दुधाचे पेले वाटताना रेवा सारखी गुणगुणत होती, आमच्या दुखऱ्या मनाला एनर्जी देणारी माय भवानी ग, माय भवानी ग. आजीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आजीने तिला जवळ घेतलं. तसं सुमन